सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सभी है भीड़ में तुम भी निकल सको तो चलो। यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता मेरे दोस्त, मुझे गिरा कर अगर संभल सको तो तुम चलो. काय अफलातून शेर आहे ना. कोणी लिहिलं आहे? निदा फजली. अतिशय नामवंत उर्दू शायर, अतिशय ख्यातनाम विचारवंत निदा फजली. आता निदा फजली या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचं ठरलं तर निदा म्हणजे आवाज आणि फजली असं जोडलं गेलं की ती फजिला हे काश्मीरमधलं एका प्रदेशाचं नाव आहे, जिथून निदा यांचं पूर्वज स्थलांतरित होऊन दिल्लीत स्थायिक झाले आणि म्हणून त्यांनी आपल्या आडनावाला फजली असं जोडलं. तर अशा पद्धतीने ते झाले निदा फजली. आता दिल्लीत आल्यानंतर वडील मुर्तजा हसन आणि आई जमील फातिमा यांच्या पोटी जन्मलेले हे निदा हे तिसरं अपत्य होतं. त्यांच्या मोठ्या भावाच्या नावावरून त्यांचं नाव मुक्तदा असं सुरुवातीला ठेवण्यात आलं, मुक्तदा हसन. मात्र दिल्ली कॉर्पोरेशनच्या नोंदीनुसार त्यांची जन्मतारीख 12 ऑक्टोबर 1938 अशी नोंदवली गेली. त्यांचे वडील तेही स्वतः एक कवी होते. त्यांनी आपलं बालपण ग्वाल्हेरमध्ये घालवलं, जिथं त्यांचं शिक्षण झालं. त्यांनी 1958मध्ये ग्वाल्हेर कॉलेजमधून म्हणजे व्हिक्टोरिया कॉलेज ऑफ किंवा लक्ष्मीबाई कॉलेज असं ज्यांचं नाव आहे, तिथून पदव्युत्तर शिक्षण त्यांचं पूर्ण झालं. ते जेव्हा शिकत होते म्हणजे निदा, तेव्हा त्यांच्या समोरच्या रांगेत एक मुलगी बसायची, जिच्यासोबत त्यांना एक अज्ञात अव्यक्त नातं जाणवू लागलं. पण एके दिवशी झालं काय, कॉलेजच्या बोर्डवर एक सूचना दिसली. त्यात लिहिलं होतं, कुमारी टंडन यांचा अपघातात मृत्यू. आता निदा आतून कोसळले. कवी मनाचा माणूस आतून अत्यंत संवेदनशील असतो, तसंच निदाही होते. ज्या मुलीवर आपण एखाद्या विशिष्ट भावनेने निरतिशय प्रेम करत होतो, तिच्याविषयीचीच अशी बातमी वाचून, बातमी पाहून निदांना देखील दुःख होणं स्वाभाविक होतं. त्यांना जाणवलं की आत्तापर्यंत तिनं जे काही लिहिलं होतं त्यातून तिचं दुःख व्यक्त होत नव्हतं, तर तिच्या नेहमीच्या शैलीत असं काही लिहिणं तिला शक्य होत नव्हतं, जे तिच्या मनातील दुःखाच्या गाठी सोडू शकेल. सकाळी काय झालं, सकाळी हे जात असताना कोणीतरी सूरदासांचं मधुबन तुम क्यों राहत हरे, बिरह वियोग श्याम सुंदर के थाडे क्यों न जा रे, हे स्तोत्र त्यांनी गाताना ऐकलं. या स्तोत्रात काय म्हटलं आहे तर, कृष्ण मथुरेतून द्वारकेला निघून गेल्यानंतर त्याच्या विरहात बुडालेली राधा आणि गोपिका फुलांच्या बागेला विचारतात, हे फुलांच्या बागे तू अजून हिरवीगार काय आहेस? कृष्णाच्या विरहात उभी राहून तू जळून का नाही गेलीस? ते ऐकून निदांना वाटलं की तिच्या मनातल्या दुःखाच्या गाठी हळूहळू सुटत आहेत की काय. मग त्यांनी कबीरदास, तुलसीदास, बाबा फरीद आदी नामवंतांच्या अनेक कविताही वाचल्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या कवींनी लिहिलेली साधी सरळ भाषा अधिक प्रभावी आहे. जसं की सूरदासांची उधो मननाभि 10-20 एक हटो सो गयो श्यामसंग को आराधाई तेश, आणि मिर्झा गालिब यांची दिल नादान तुझे हुआ क्या है, ही अमूर्त भाषा नाही. तेव्हापासून अशी साधी भाषा कायमची त्यांची स्वतःची शैली बनली. कुणाची? निदा फजली यांची. हिंदू मुस्लिम जातीय दंगलींना कंटाळून त्यांचे आईवडील पाकिस्तानात स्थायिक झाले, पण निदा भारतातच राहिले. कमाईच्या शोधात अनेक शहरांमध्ये भटकले. त्यावेळी बॉम्बे हे हिंदी उर्दू साहित्याचं केंद्र होतं, जिथं धर्मयुग आणि सारिकासारखी लोकप्रिय आणि प्रतिष्ठित मासिकं प्रकाशित व्हायची. 1964मध्ये निदा कामाच्या शोधात तिथं गेले आणि धर्मयुग व ब्लिट्झसारख्या मासिक आणि वृत्तपत्रांसाठी लेखन करू लागले. त्यांच्या साध्या आणि प्रभावी लेखनशैलीमुळं त्यांना लवकरच आदर आणि लोकप्रियताही मिळाली आणि त्यांचा पहिला उर्दू कविता संग्रह 1969मध्ये प्रकाशित झाला. आहे ना भन्नाट कवी. निदा फजलींच्या एका कवितेनंच या आजच्या पुष्पाची आपण सांगता करूया. काय सुंदर शेर आहे ही कविता आहे, ऐका. हम जबा नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कहीं ज़मीं कहीं आसमां नहीं मिलता, तमाम शहर में ऐसा नहीं खुलूस न हो, जहाँ उम्मीद हो इसकी वहाँ नहीं मिलता, जहाँ चराग जलाए कहाँ गुलाब रखे, कहाँ चराग जलाए कहाँ गुलाब रखे, छतें तो मिलती है लेकिन मका नहीं मिलता, ये क्या अजाब है सब अपने आप में गुप्त है, ये क्या अजाब है सब अपने आप में गुम है, ज़बा मिली है मगर हम ज़बा नहीं मिलता. आहा, चराग जलते ही बिनाई बुझने लगती है, खुद अपने घर में ही घर का निशा नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता,
कहीं ज़मी कहीं आसमां नहीं मिलता. क्या बात है. अनिदा फजली, अन्ना सलाम. थैंक यू.